मी दीप्ती प्रकाश वाळंज. रिलायन्स कंपनीने जी आता स्पर्धा भरवली आहे डायबेटिक फ्रेंडली नाश्ता रेसिपी, म्हणजे जे आजार म्हणजे जे लोक डायबेटिक आहेत तर त्यांना काय खायचं कळत नाही, कारण प्रत्येक पदार्थात शुगर ही असतेच. तर आपण आता जो पदार्थ आज बनवणार ते महाराष्ट्रीयन थालीपीठ आहे. आणि ते थालीपीठ असं आहे की ते ग्लुटेन फ्री आहे. त्यातली पीठं म्हणजे इन्स्टंट थालीपीठ लगेच पीठं घेऊन करणार आहे, त्याच्यात थोड्या भाज्या टाकून किंवा इतर मसाले वगैरे टाकून आपण हे करणार आहोत. आणि ह्या कंपनीने, रिलायन्स कंपनीमध्ये माझा मुलगा राहुल प्रकाश वाळंज हा ॲज अ इंजिनियर म्हणून वर्किंग आहे आणि मी त्याची आई आहे, मिसेस दीप्ती प्रकाश वाळंज. तर हा कंपनीचा उपक्रम मला खूपच आवडला आणि मी अगदी आनंदाने ह्याच्यात भाग घेतला की बाबा आपण सुद्धा बनवून दाखवूया की डायबेटिक लोकांसाठी काय उपयुक्त आहे. तर चला, तर आपण हे आता साहित्य घेतले ते बघूया. तर हा 240 ml म्हणजे हा 1 कप आहे. तर हे 1 कप बाजरीचं पीठ आहे आणि ही वाटी आणि हा कप बघा सेम आहे. तर आता हे मी हे बाजरीचं पीठ आहे आणि ही वाटी बघा सेम आहे. हे बघा, म्हणजे ही तुमची जी जेवणातली आपली आमटीची वाटी असते तर ती कुठलीही घ्या तुमच्याकडे, जर हा कप नसेल तर. ह्या दोघांचं मेजर सेम आहे. तर हे 2 कप मी बाजरीचं पीठ घेतलंय. बाजरीचं पीठ बघा थोडं वेगळं आणि ज्वारीचं एकदम पांढरं शुभ्र आहे. हे 1 कप आणि हे दुसरं, असे 2 कप ज्वारीचे पीठ आणि 2 कप मी बाजरीचं पीठ घेतलंय. आता आपल्याला ह्यासाठी एक वाटण करायला लागेल. तर त्या वाटणासाठी बघा मी ह्या 8 पाकळ्या घेतल्यात. ह्या 8 पाकळ्या तर छोट्या असल्या तर तुम्ही 10-12 घेऊ शकता, पण ह्याच्यात ह्या मोठ्या असल्यामुळे पाकळ्या मी 8 घेतल्या आहेत. हे 1 इंच आलं तुकडे करून घेतलंय. नंतर हा 5-6 पानं कढीपत्त्याची आहेत. या कढीपत्त्याने खूप छान स्मेल येतो. आणि ह्या 7 हिरव्या मिरच्या आहेत. तर आता बघा ह्या 8 पाकळ्या लसूण, नंतर 7 ह्या हिरव्या मिरच्या, 5-6 हे कढीपत्त्याची पानं आहेत. याच्यात हे मी 1 टेबलस्पून, हा बघा हा छोटा चमचा आहे आपला, आणि हे 1 टेबलस्पून धणे आहेत. हे बघा, नंतर 1 टेबलस्पून हे जिरं घेतलंय. बघा टेबलस्पून आहे, हा छोटा चमचा आहे. आणि हे अर्धा चमचा आपण इकडे ओवा घेणार आहोत, तो पण मी ह्याच्यातच क्रश करून घेते. आणि आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे आपल्याला जाडसर वाटायचं आहे, म्हणजे जसं आपण ठेचा वाटतो ना पाट्यावर, तसं मी हे. आणि मस्त सुगंध सुटलाय. हे सगळं वाटण आपण याच्यात घालून घेऊया पिठात. आता ज्वारी बाजरीच्या पिठाबरोबर हे मी 3 टेबलस्पून बेसन घेतलंय. हे बेसन आपण का घेतोय तर याच्यामुळे थालीपीठ एकदम खमंग खुसखुशीत होतात. तर हे 3 चमचे 3 टेबलस्पून घेतले. नंतर हे पाव चमचा हळद आहे. आणि हे अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलंय. नंतर याच्यात 2 चमचे भरून मी हे 2 टेबलस्पून तीळ टाकणार आहे. तिळामुळे थालीपीठ खूप छान लागतं. आणि ह्या थालीपीठासाठी हे हिरव्या मुगाचं थालीपीठ आपण करतो भाज्या घालून. तर हे मूग मी 1 कप रात्री भिजत घातले होते, स्वच्छ धुवून 2-3 वेळा पाण्याने. आणि सकाळी ते मी थोडा वेळ काढून बाहेर म्हणजे बांधून ठेवले रुमालात. त्याला बघा किती छान मोड आलेत ते. तर आपण हे आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. याच्यात आपल्याला पाणी जास्त घालायचं नाहीये.
आणि हे मी 1 कप मूग घेतले ना कच्चे, तर त्याचे सकाळी म्हणजे भिजल्यानंतर 2 कप झाले हे क्वांटिटी. चमचे पाणी टाकते, जास्त पाणी नको. याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. थोडंसं पाणी टाक. आता हे आपण काढून घेऊया. हे उरलेले दुसरे मूग आहे, यातले आपण अर्धे अर्धे वाटून घेतोय. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया, 2-3 चमचे. सगळे मूग आपले मस्त मोड आलेले मूग वाटून झाले. तर हे सगळं मिश्रण मी काढून घेतलंय. आता आपण ह्यात ही कोथिंबीर घेतो. ही अर्धी वाटी असेल कोथिंबीर, अर्धी वाटी आहे म्हणजे. आणि ही बारीक चिरून घेतली स्वच्छ धुवून. आणि ही पाव वाटी वगैरे आहे मेथी, बारीक नुसती पानं घेतलीत मी, ती पण ह्याच्यात मिक्स केली. मेथी सुद्धा डायबेटिक लोकांसाठी खूप चांगली आहे. आणि आता थंडीचे दिवस आहे, त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीचं पीठ खाणं खूपच म्हणजे अत्यावश्यक आहे. याच्यात आता मी हे 1 टेबलस्पून तेल टाकते. तुमच्या चवीप्रमाणे मीठ घ्या. हे हा चमचा असेल, हा छोटा टेबलस्पून आहे, त्याच्याप्रमाणे हा पाऊण चमचा मी घेतलं. जवळजवळ अंदाजानेच मी नेहमी मीठ टाकत असते, कारण सवय झाली आहे की हाताच्याच अंदाजाने ते घ्यायचंय. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. याच्यात आधी पाण्याचा वापर करायचा नाही. हे आपण जे मूग वाटून घेतले मिक्सरमध्ये, तर त्याच्यातच आधी आपण हे सगळे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आधीच पाणी ओतलं तर मग आपलं मिश्रण पातळ होऊन जाईल. आता आपण हे मिक्सरचं जे पाणी होतं वाटल्याचं, ते थोडं थोडं घेऊया. थोडं अगदी किंचित अर्धा चमचा एवढं तेल हे करूया. अगदी अर्धा चमचा एवढंच टाकले मी. गॅस चालू करूया. आणि मीडियम फ्लेमवर गॅस ठेवा. ओला करून घेतला, त्याच्यावर हा स्वच्छ रुमाल ओला करून घेतलाय. आणि आता आपण थालीपीठ करायला घेऊया. आणि हे पाणी जवळ ठेवा, म्हणजे ओला हात करून आपण छोटे छोटे गोळे करून आता हे थालीपीठ थापतोय. हे बघा, आपण भाकरीला वगैरे घेतो तसा घेतलाय, 1 उंडा दूध. आणि आता आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचंय. इकडे मी हा तवा जरा तेलाने ग्रीस करून घेतलाय. सर्दीमुळे माझा जरा आवाज बसलाय, तर प्लीज सांभाळून घ्या. आपले मुगाचे पौष्टिक थालीपीठ तयार होत आहेत. आणि हे करण्याआधी तुम्ही जेव्हा पीठ मळता हे थालीपीठाचं, तर थोडंसं टेस्ट करून बघा. त्याच्यात
तिखट मीठ बरोबर पडलंय की नाही ते, आणि मग तसं आपल्याला अगोदर ॲडजस्ट करता येईल जर कमी असेल तर. थालीपीठ आणि ह्याला आपण आता होल करून घेणार आहोत. हे होल का करायचे असतात तर ह्या होलमुळे जेव्हा आपण तव्यावर ही थालीपीठं घालतो शेकण्यासाठी तेव्हा याच्यात आपण थोडंसं तेल सोडतो आणि त्यामुळे थालीपीठ आपली खमंग भाजली जातात. आणि आता आपण हे तव्यावर घालून घेऊया. वरून थोडंसं पाणी हे करा. बघा असं अलगद येतं. आता आपण ह्याच्यात अगदी थोडंसं किंचित तेल सोडू, कारण की डायबेटिक लोकांसाठी आहे ना रेसिपी, त्यामुळे आपण तेल काही जास्त त्याचा वापर करत नाही. आणि ह्याच्यावर आपण थोडं झाकण ठेवूया. आपण हे झाकण ठेवूया. ओला करून घ्यायचं आहे. ओला कशासाठी करतो आपण, नाहीतर हे पीठ आपलं त्याच्यावर चिटकून बसेल. वरचं आवरण सुकलंय. वाव, मस्त भाजलं गेलं बघा. खमंग भाजलं गेलं. आता हे आपण चाळणीवर काढून घेऊया, म्हणजे ह्याची हवा आहे जी गरम ती ह्या चाळणीतनं निघून जाईल. तर परत आपण तेल लावून घेऊया. आणि लगेचच आपलं झाकण ठेवायचं. थोडेसे तीळ लावून घेतले थालीपीठ थापताना.
पहा मस्त खमंग भाजलंय थालीपीठ. आणि अगदी पातळ झाले बघा, आपण असं जास्त जाड नाही ठेवले आणि एकदम खुसखुशीत झाले. येस, हा थालीपीठाचा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचा एकदम खमंग झणझणीत नाश्ता 4 माणसांसाठी पुरेसा आहे. तेवढा 2 कप ज्वारी, 2 कप बाजरी, याच्यात आपल्या जवळजवळ 8 थालीपीठं झाली आहेत एकदम मस्त. आणि प्रत्येकाने 2 जरी खाल्ली तरी हा भरपेट नाश्ता होतो. बघा आपले मोड आलेल्या मुगाचे, मेथीचे, कोथिंबीरचे मस्त पौष्टिक डायबेटिक लोकांसाठी हे थालीपीठं एकदम तयार आहेत. सगळ्यांनी खायला या. आणि ह्या दह्याबरोबर तर त्याची मजा काही औरच आहे. तुम्ही दह्यासोबत खा, लोणच्यासोबत खा किंवा नुसतंच खा, कारण ह्याच्यात सगळे मसाले पण आपण घातलेत ना. तर तुम्ही पण असंच तुमच्या घरी करून बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.